दरम्यान याचिकेमध्ये आदित्य ठाकरेंबाबत नेमका कोणता उल्लेख आहे आपण जाणून घेऊया। दिशाच्या मालाडमधील घरी 8 जून 2020च्या रात्री पार्टी आधीपासूनच सुरू होती। दिशाचा होणारा नवरा रोहन राय आणि जवळचे मित्र पार्टीला उपस्थित होते। मात्र आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरे आणि आदित्य ठाकरेंचे सुरक्षा रक्षक पार्टीत आले। ही मंडळी आल्यानंतर पार्टीचं चित्र बदललं असा उल्लेख हे याचिकेमध्ये करण्यात आलाय। दरम्यान दिशा सालियांच्या वडिलांच्या घराबाहेर आता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलाय। दिशा सालियांच्या वडिलांनी प्रतिक्रिया देण्यास सध्या तरी नकार दिलेला आहे। मात्र आता ही याचिका दाखल झाल्यावर दिशा सालियांच्या वडिलांच्या घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय। नव्याने सखोल चौकशी करण्याच्या दृष्टीने एकीकडे याचिका दाखल झाल्यानंतर आता दिशा सालियांच्या वडिलांच्या घराबाहेर बंदोबस्त लावण्यात आलाय। ईशांत देशमुख आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, याबद्दल अधिक अपडेट द्यायला। ईशांत, पोलिसांची सुरक्षा व्यवस्था तिकडे आता कडक करण्यात आलेली आहे, काय ताजे अपडेट्स मिळत आहेत तिकडे? अश्विन, आपण पाहिलं असेल तर दिशा सालिया प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्टच आला आहे। यामध्ये दिशा सालियांच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली, त्यानंतर माध्यमं त्यांच्या घरी पोहोचली, पण त्याबरोबरच ताबडतोबपणे पोलीस देखील त्यांच्या घरी दाखल झाले। सध्या मी आपल्याला दाखवू शकतो पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त हा बिल्डिंग बाहेर आहे आणि ज्यावेळेस माध्यमं त्यांच्या घरी पोचली, त्यांना विचारायला लागली प्रश्न, त्यावेळेस त्यांच्याकडून सांगण्यात आलं की आम्ही लवकरच एक पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्यामध्ये सविस्तररित्या काय विषय आहेत हे मांडणार आहे। आपण पाहिलं असेल तर याचिकेमध्ये काही महत्त्वाची नावं देखील घेतली आहेत। त्यामध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर असतील, माजी मंत्री आदित्य ठाकरे असतील, सूरज पांचोली असतील, अशी महत्त्वाची नावं देखील याचिकेमध्ये आहेत। त्यामुळे या नावांसंदर्भात देखील काही गौप्यस्फोट हे करणार आहेत का हे देखील बघण्यासारखं राहील। त्याचबरोबर आपण पाहिलं असेल तर विशिष्ट अधिकाऱ्यामार्फतच ही केस सोडवावी असं देखील त्यांचं म्हणणं आहे। आणि सध्या जी परिस्थिती घराबाहेर आहे, मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि पोलिसांकडून आत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी करूनच त्याला बिल्डिंगमध्ये सोडवलं जात आहे। अश्विन, धन्यवाद ईशान, या माहितीबद्दल बातमीचे अपडेट्स घेतच राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।